अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु शरण. पर आज आपण दत्त संप्रदायाचा महामंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राविषयी थोडीशी माहिती घेऊया. दिगंबरा दिगंबरा हा मंत्र परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांना शके 1825 साली स्फुरलेला 18 अक्षरी मंत्र आहे. या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. या मंत्रामध्ये एकाक्षरी गणेश मंत्र, गणेश बीज समाविष्ट आहे. काही प्रमाणात अग्निबीजाचाही वापर केलेला आहे. या महामंत्राचे स्पष्टीकरण एका आरतीमध्ये परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांनीच केले आहे. याचा अर्थ परमपूज्य श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी पुढील प्रमाणे सांगितलेला आहे. या मंत्रामध्ये अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि ते तूच आहेस, हे सांगितलेले आहे. त्यामागील पहिल्या दिगंबराचा अर्थ वस्त्र नसलेला म्हणजे उपाधी नसलेला, हे लक्षात आले पाहिजे. म्हणजे आपल्याला आतील शुद्ध अहम अर्थात आत्मा सर्वसाक्षी, निर्विकार, अनंत, अनादि असून ब्रह्मच आहे याची. पहिल्या दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे. पुढल्या दिगंबराचा अर्थ दिशांनी वेढलेला म्हणजेच आकाशासारखा सर्वव्यापी, त्रिकालाबाधित विश्व निर्माण करण्याची शक्ती ब्रह्माजवळ आहे. पण शक्ती त्याच्या स्मरणात नाही, हे ईश्वर स्वरूप आहे. तेव्हा सर्वव्यापी अशा प्रकारचे जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे, हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे. परमात्म्याचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ ब्रह्मरूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करीत असतात. श्रीपाद श्रीवल्लभ हे या मंत्रातले तिसरे अक्षर आहे आणि त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे 2 शब्द आहेत. श्रीही पादयस्य, ज्यांच्या चरणाजवळ श्री आहे, लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शक्तियुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा असल्याने तो वल्लभ आहे. श्रीपाद वल्लभ या संबोधनात हेच सुचवलेले आहे. ईश्वर स्वरूप, ब्रह्मस्वरूप, दत्त स्वरूप आणि गुरुस्वरूप ही सर्व एकच आहे. त्याचे अनुसंधान दिगंबरा या 4थ्या अक्षराने येथे केलेले आहे. कामक्रोधाने त्रस्त झालेल्या मला मुक्त करून आपल्याकडे न्या, अशी आर्त प्रार्थना या दिगंबरात दडलेली आहे. अशा या महामंत्राचा जप करणे ही श्रेष्ठ उपासना आहे. या मंत्रामुळे साधकाची देहशुद्धी होते, चित्तशुद्धी होते, शरीर तेजस्वी होते. साधक दिव्यानुभव ग्रहण करण्यास समर्थ होतो. हा महामंत्र थोरल्या स्वामी महाराजांनी दत्तभक्तांना देऊन त्यांच्यावर अनंत उपकार केलेले आहेत. हा दत्त संप्रदायाचा मुख्य मंत्र आहे. श्री गुरुदेव दत्त. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.